ॲक्शन. हे श्री तू सावित्रीबाईच्या शिक्षणाची गाथा गायलीस, शिक्षणाचे बाळकडू म्हणून ज्ञान पीत राहिलीस. कधी देशात तर कधी परदेशात, कधी देशात तर कधी परदेशात स्त्रीत्वाच्या अर्थरूप प्रतिमांची तोरणे बांधत राहिलीस. उच्च पदावरही स्त्रीत्वाची जागा सोडली नाहीस, उच्च पदावरही स्त्रीत्वाची जागा सोडली नाहीस. तरीही त्या समाज पुरुषाचं नाव सहज उलटवणं तुला जमलं नाही. पण तू हरली नाहीस. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग, चतुर परीक्षक, ज्ञानवंत श्रोते, गुणवंत वक्ते आणि तसेच आपण सर्व एकाच होडीतून प्रवास करणाऱ्या माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 1 ऑगस्ट, आज लोकमान्य टिळक यांचे पुण्यस्मरण. आयोजित वक्तृत्व स्पर्धेत माझा विषय आहे आजची स्त्री. मित्रांनो, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा असे विचारल्यावर उत्तर असते जिसमें मिला है वैसा. अगदी खरं आहे, पाण्याला रंगरूप काहीच नसतं. मित्रांनो, स्त्रीच्या बाबतीतही असंच काहीच असतं. ती लहानपणी आपल्या आईवडिलांच्या रंगात सामावते, तर मोठ्यापणी लग्न गेल्यावर सासरच्या सर्वांना आपल्या रंगात सामावून घेते. तिचे मनही किती अथांग आणि गहिरे आहे हो. कवयित्री संजीवनी यांनी तर स्त्रीचं वर्णन करताना म्हटलं आहे, शिक्षक मी, सेवक मी, कलावती शास्त्रज्ञ मी. शिक्षक मी, सेवक मी, कलावती शास्त्रज्ञ मी. विश्वाची मी ममता, मज मध्ये संस्कृती वसे, संस्कृती जणू संवर्धे. श्री माझं नाव, श्री माझं नाव. मित्रांनो, पूर्वीच्या काळी स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व होते. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी असं स्त्रीबाबत म्हटलं जायचं, ते काही खोटं नाही. ज्या घरात स्त्रीचा जन्म होतो त्या घरात परमेश्वर वास्तव्य करतो असं मानलं जायचं. म्हणूनच आज जर कुटुंबात जर एक पुरुष शिकला तर तो सुधारतो, पण जेव्हा एक स्त्री शिकते ना, तेव्हा ती, तिचे कुटुंब आणि म्हणता सारं विश्वच बदलून जातं हो. म्हणूनच म्हटलं आहे, एव्हरी वुमन हॅज अ पॉवर टू चेंज द होल वर्ल्ड. मित्रांनो, स्त्रीशिवाय हालत नाही जगाचे पान, स्त्रीशिवाय हालत नाही जगाचे पान. म्हणूनच तिला मिळतो लेडीज फर्स्ट समान, म्हणूनच तिला मिळतो लेडीज फर्स्ट समान. मित्रांनो, पूर्वीच्या काळी सीता मातेने दिलेली अग्निपरीक्षा, झाशीच्या राणीची रणनीती, तर आज या 21व्या शतकात आपल्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, संगीताची गान कोकिळा लता दिदी, समाजात उच्च नीच असा भेदभाव न मानता समाजातील प्रत्येक घटकासाठी कायम लढत राहणाऱ्या मेधाताई पाटकर, अनाथांची आई सिंधुताई सपकाळ आणि या आकाशात उंच विहार करणाऱ्या कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स, या सर्व स्त्रियांनी आपापल्या क्षेत्रात अशी विलक्षण कामगिरी केली आहे, आपल्यासा ठसा उमटवला आहे, आपली छाप पाडली आहे आणि त्यांनी हे सिद्ध केलंय की स्त्री ही अबला नाही तर ती सबला आहे. जब नारी में शक्ति सारी फिर क्यों हो नारी बेचारी. अरे जब नारी में शक्ति सारी फिर क्यों हो नारी बेचारी. अबला नहीं नारी है सबला, करती रहती जो सबका भला, करती रहती जो सबका भला. मित्रांनो, आज आपण कोणत्याही शाखेचे 10वी 12वीचे रिझल्ट बघा, पहिल्या ह्या मुलीच असतील. आपण म्हणतो राजकारण, राजकारणात कुठे मागे. आपण म्हणतो ड्रायव्हिंग, सायकल, मोटारसायकल बसून आज विमानापर्यंत त्यांनी मजल पण मारलेली आहे. मित्रांनो, आपल्याकडे अशा काही लोकांनी असे कटू लोकांनी पसरवलंय की स्त्री शिक्षिका ह्या चांगले ट्रेन करू शकत नाही मुलांना. परंतु आत्ताच ह्याच वर्षी आपल्या शिंदे मॅडमनी ते प्रूफ पण केलंय आणि त्यांनी आपल्या मॅथमध्ये आपला टॉपर पण आणलाय. मग कुठे राहिलो हे? का आपण म्हणतो की स्त्री शिक्षिका मुलांना चांगलं ट्रेन करू शकत नाही? मित्रांनो, शेळेखाली हात होता तरी फोडला नाही हंबरडा, शेळेखाली हात होता तरी फोडला नाही हंबरडा. किती जन्म कैद कुणी निर्मिला हा कोंडवाडा, किती जन्म कैद कुणी निर्मिला हा कोंडवाडा. मित्रांनो, पूर्वीपासून स्त्रीला बंधनातच ठेवलं गेलंय, पारतंत्र्यात ठेवलं गेलंय. तिच्यावर सर्वच बंधने, कोणतं शिक्षण घ्यायचं याविषयी बंधन, कोणते कपडे घालायचे याविषयी बंधन. मित्रांनो, परंतु आज स्त्री बदलत चालली, ती साक्षर होत चालली. स्त्रियांनी अनेक संस्था स्थापन केल्या आहे आणि त्यातूनच तिचा विकासही होत आहे. आणि आज जर आजच्या स्त्रीबाबत सांगायचं झालं तर आजची स्त्री ही अन्यायाविरुद्ध लढणारी, पेटणारी, अन्याय लढण्याची जिद्द असणारी आणि भ्रष्टाचाराची कीड पुसणारी आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, लड़कियों के बिना भी क्या जीना, लड़कियां ही तो है असली सोना. लड़कियों के बिना भी क्या जीना, लड़कियां ही तो है असली सोना. अगर इस लड़कियों का ही ना होना तो किस काम का ये जमाना, किस काम का ये जमाना, किस काम का ये जमाना.